अकोल्यातील गोंधळवाडी हे गाव स्मार्ट गाव व्हावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा। मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क। देश विदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज। शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन। शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करणं बंधनकारक। नागपुरातील भोसले घराण्याच्या ऐतिहासिक तलवारीची ऑनलाईन विक्री। आंतरराष्ट्रीय कंपनीकडून तलवार ऑनलाईन विक्रीला। कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कडक मोहीम। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 23.10 कोटी रुपयांचा दंड वसूल। नाशिकमध्ये काँग्रेसच्या संविधान सद्भावना मार्चचे आयोजन। उद्या दुपारी 4 वाजता हुतात्मा स्मारकापासून निघणार मार्च। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत होणार मार्च। नालासोपाऱ्यात पाकिस्तान समर्थकांविरोधात 3 जणांवर गुन्हा दाखल। पाकिस्तानचा झेंडा वापरत समर्थन करत असल्याचा आरोप। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी करावी लागते 3 तास पायपीट। पाण्याचा अपव्यय कराल तर दंडात्मक कारवाई होईल। पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पुणे महापालिकेची पाणी पुरवठा विभागाने जारी केले आदेश। धाराशिव शहरातील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। कचरा डेपोमुळे नागरिकांना नाहक त्रास। या विरोधात महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचं आमरण उपोषण। सांगलीत तलवारी दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न। या घटनेचा व्हिडिओ होतोय व्हायरल। पोलिसांकडून 6 आरोपींवर गुन्हा दाखल। चार वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार विरोधात नवी मुंबईतील शाळेवर पालकांचा धडक मोर्चा। शाळेच्या बाहेर पालकांचा शांततेत आक्रोश मोर्चा। शाळेचे मुख्याध्यापकांना सह आरोपी करण्याची पालकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।